नमस्ते मित्रांनो, आज मी बनवत आहे पालक पनीरची भाजी। माझ्या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। तर मी पहिल्यांदा घेतला आहे पालक, धुवून पाण्यामध्ये ठेवला आहे, त्याला धुवून घेतला आहे। धुतल्यानंतर ते गॅसवरती एक स्टीलचं टोप घेतला, टोपामध्ये पाणी टाकले। मी पाणीमध्ये 2 चम्मच मीठ टाकायचं आहे। मीठ टाकल्यानंतर उकळल्यावरती पालक तुम्हाला टाकायचं। त्याच्यामध्ये पालक टाकून झालं की चांगलं त्याला शिजवून पण घ्यायचं आहे। शिजवून झाल्यानंतर थोडंसं उकळी येईपर्यंत त्याला शिजवायचं आहे। नंतर मी परातीमध्ये पाणी घेतलं आहे, पाण्यामध्ये थंड पाणी घेतलं आहे। थंड पाण्यामध्ये तुम्हाला लगेच ते गरम पालक तुम्हाला टाकायचं आहे त्याच्यामध्ये। तर मी बघा कशी टाकते। सर्व पालक तुम्हाला थंड पाण्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। थंड पाण्यामध्ये का टाकायचे तर त्याचा हिरवा कलर आहे तो तसाच राहणार आहे थंड पाण्यामध्ये टाकल्यामुळे। सर्व पालक काढून घेते मी। त्याच्यानंतर मी कढई ठेवली। कढईमध्ये मी कांदा लांब ह्याच्यामध्ये कटिंग करून घेतले। कटिंग करून त्याच्यावरती थोडंसं ऑइल टाकून त्याला गोल्डन कलर येईपर्यंत मी त्याला भाजून घेते। त्याला गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। गोल्डन कलर आलेला आहे। आता गोल्डन कलर आल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला टोमॅटो टाकायचे। टोमॅटो टाकायचा आहे आणि त्याला त्या दोन्ही कांदा आणि टोमॅटोला चांगलं भाजून घ्यायचं आहे। भाजून घेतल्यानंतर ती कढई आहे जी मी ऑनियन, टोमॅटो आणि कांदा जे मी भाजून घेतलं तो कढई येते मी बाजूला करणार आहे। बाजूला केल्यानंतर आता मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे। मिक्सरचे भांडं घेतले मी। मिक्सरच्या भांड्यामध्ये मी आता पालक टाकत आहे। पालक टाकल्यानंतर ते जे कांदा आणि टमाटरचं जे मी भाजून घेतलं होतं ते मी टाकले। ह्याच्यामध्ये तुम्ही काजू पण टाकू शकता, माझ्याकडे नव्हते म्हणून मी टाकले नाही। आणि मगज पण टाकू शकताय तुम्ही। त्याच्यानंतर एक मिरची टाकायची हिरवीवाली, जर जास्त तिखट असेल तर तुमच्या चवीनुसार टाकू शकता। आणि 4 पाकळ्या लसणाच्या टाकायच्या। लसणाच्या टाकल्यानंतर त्याला त्याचं झाकण मी लावलं आहे। झाकण लावल्यानंतर मिक्सरमध्ये त्याला पूर्ण ह्याला मिश्रणला बारीक करायचं आहे, पूर्ण पेस्ट करून घ्यायचं आहे। पेस्ट करून झाल्यानंतर मी गॅसवरती कढई ठेवली आहे खाली। त्याच्यामध्ये मी मस्टर्ड ऑइल टाकले। जर तुमच्याकडे मस्टर्ड ऑइल नसेल तर तुम्ही साधं ऑइल पण आपण जे रेग्युलर खातो ते घेऊ शकता। मी मस्टर्ड ऑइल यूज केलं आहे। मस्टर्ड ऑइलला थोडंसं भाजून घ्यावं लागेल। त्याच्यानंतर ऑनियन, कांदा जे बारीक कटिंग करून घेतलेले आहे ते मी टाकले। त्याच्यानंतर त्याला पण गोल्डन कलर येईपर्यंत मी त्याला भाजून घेतले। त्याच्यानंतर मी कांदा लसूण मसाला होता, मी तेच यूज करते, तर त्याला मी टाकले आहे। ते टाकून झाल्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे। ऑइलमध्येच मीठ टाकते कारण की ते सगळं ह्याला मिक्स होतं। त्याच्यानंतर पालक जे आपण मिश्रण बारीक करून घेतलं होतं पालकचं ते टाकायचं आहे। ते टाकल्यानंतर त्याला मिक्स करायचं आहे। मिक्स झाल्यानंतर मिक्स झालं की मग
पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं. मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जे पनीरचे काप होते जे मी करून घेतलेले पनीरचे काप करायचे. मी त्याला पनीरला भाजून घेतले. भाजल्यामुळे काय होतं की त्याला चव येते चांगली. तर मी पनीरला भाजून त्याला कट करून घेतली आणि त्याच्यानंतर टाकले त्याला. जरा मोठ्या साईजमध्ये कट करून घ्यायचे पनीरला आणि टाकायचं. बघा किती छान कलर दिसत आहे. तुम्ही पण सर्व बनवू शकता. मस्त बनते. सेम हॉटेलसारखी टेस्ट आहे याची. हे फायनल झालंच आहे. थोडंसं शिजवून घ्यायचं आहे. कशी वाटली तुम्हाला पनीरची भाजी? आवडली असेल तर सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. थँक्यू.